आईला डॉक्टरकडे नेऊन नंतर बाहेर कुठेतरी परस्पर खायला जायचा बेत आहे आज. ही अपंग असली तरीही येथील रुग्ण नसून या इस्पितळातील कामगार आहे, तुझ्या माझ्यासारख्या आजारांची काळजी घेण्यासाठी. तेवढ्यात आमचं काम झालं. पण चल मम्मी, समोरच ट्रेन आहे. च्या मारी सुटली बघ. आता आणखीन 7 मिनिटं थांबावं लागेल. किती उंच, किती उंच, किती उंच ठेवले बटन यांनी. बटन एवढं उंच, त्या मारी किती उंच ठेवतायत. अक्कल नाही इस्रायलच्या लोकांना. आधी तिकीट काढून घेतो. आई तर एकदम खुश. बाहेर जायचंय ना खायला, आणि ती खाण्याची जागा पण अशी आहे की म्हणतात तिथे इस्रायलचा पंतप्रधान आला होता जेवायला. एकदा नाही, 2दा 3दा आला होता. हे पंतप्रधान असतात ना, ह्यांचं खायचं जेवण वेगळं असतं आणि खायला दाखवायचं जेवण वेगळं असतं. आता तिकडे गेल्यावर कळेल. जाऊन बस जा. ती मुलगी तिथे बसायला शिरली होती, मात्र तिने बघितलं की तू येत आहेस म्हणून ती पटकन बाजूला झाली. मग काय म्हणते, कुठे खायला जायचंय आता? अवी क्लिंटन. काय? अवी क्लिंटन. अवी क्लिंटन? तुला त्याचं नाव पण पाठ आहे? 1949 सालापासून त्याचं ते इकडे ते उपाहारगृह आहे. एवढी वर्ष, म्हणजे जवळ किती 80 वर्ष झाली ना? 80 नाही, 75. तुझं गणित चांगलं आहे माझ्यापेक्षा. मग 75 म्हणजे आता ते काय हिरक महोत्सव असं म्हणतात ना? हो. हा, मग त्याने साजरा केला पाहिजे, त्याला माहित पण नसेल. हो. हे आलं याफो, म्हणजे तेलावीव शहराचा दक्षिण विभाग. इथेच कुठेतरी ते एक छोटंसं उपाहारगृह आहे. तिथे म्हणतात बीबी जेवायला यायचा काही वेळा. खरं म्हणजे बीबी इथे पैसे उधळण्यासाठी, महागातली दारू पिण्यासाठी आणि सिगार ओढण्यासाठी म्हणून ओळखू नये. मात्र काय आहे, निवडणुकांच्या आधी जगातील सगळ्या नेत्यांना न विसरून गरिबीचा पुळका येतो. मग ते अशा स्वस्तातल्या जागी झक मारून जातात. इथे गेली बघ, मगाशी होती ना फोनवर. भूक लागली की नाही मम्मी? हो. हे पण काहीतरी छान दिसतंय मम्मी मला. ते बघ, गरम वाळू मध्ये करतात ना कॉफी. ही वाळू अत्यंत तापलेली आहे आणि आतमध्ये ती कॉफी उकळत असते सतत, हळूहळू. पाहिजे तर आपण नंतर येऊन घेऊ, इथे घेऊन बघू. तिकडे कॉफी नाही घेतली ना, आतमध्ये जाऊन बघूया. तुला भूक लागली ना, तिकडे खाऊन घे आधी, मग अंदर येऊ कॉफीला. इथनं आणखीन 5 मिनिटावर आहे. तिकडे उजवीकडे गेलं ना, तो नळ आहे ना, हा बघ, या नळाच्या उजव्या बाजूला तिकडे होडी दिसते. होडी म्हणजे काय, होडीची बनवलेली कुंडी. छान बनवली ना कुंडी. शामू, जात बघ. काय जात? खरोखरच जात आहे. हो. चालवायचं होतं. बहिणाबाई चौधरी माहिती आहे ना, देवा घरोट घरोट त्याले मनातली गोत, त्याच्यामध्ये होतं त्या जात्याबद्दल. देवा कलश कलश त्याला लोटा म्हणू नये, ज्याच्यातून येतं पीठ त्याला जात म्हणू नये. किती छान कल्पना आहे ना बहिणाबाईची. हो. ती बघ, जागा आली तुझी. मम्मी मात्र इथे कुठे उन्हातला टेबल नाहीये. हो. हे आहे फक्त सावलीत आहे टेबल. जागा पण भरलेली आहे आतमध्ये. हे बघ, 1949 सालापासून आहे उपाहारगृह. गेलं 75 वर्ष चालू आहे इथेच. आज चल. बर. हिरो चाले कोलायो माशू अखेर लो झेलो शिली. इथे बघ मम्मी कोण आलेलं जेवायला. इस्रायलचा पंतप्रधान आला होता इथे जेवायला. त्याला सांगितलंस तू काय पाहिजे? नाही सांगितलं. नाही. अच्छा, तू मोकळा होईल ना. तू वयस्कर माणूस आहे, तू एकटाच करतो सगळं. आई थकली, ती बाहेर जाऊन बसली. बाहेर थंडी आहे. थंडी वाजते मामी तुला?
हा तिकडे ऊन आहे मात्र तिकडे वारा पण आहे. आतमध्ये बसशील मम्मी, मात्र तिकडे जागा अगदी लहान आहे. नाही ना थंडी वाजत? नाही आतमध्ये नाही. चला तुला आता इथे आतमध्ये थंडी नाही वाजणार ना, मग त्याशिवाय जेवण गोड नाही लागणार. त्याला सांगितलंस तुला काय पाहिजे ते? तो एकटाच म्हातारा, तो सगळं जेवण बनवतो आणि वेटरचं काम पण तोच करतो आणि बशा वगैरे पण तोच घासतो आणि स्वतःच जाऊन बाहेर देतो सगळ्यांना. बघतेस मम्मी, हो बशा वगैरे उचलायचं काम पण तो स्वतःच हो करतो. हो. गेला तिकडे आणखीन काय जेवण घ्यायला. तो बघ मध्ये मध्ये जातो, सगळी कामं करतो. म्हणून माणसाने म्हातारा जरी झालं तर आराम करत बसू नये, काम करत राहावं. याच्या हा 20,000 स्टेप्स कुठेच गेल्या नाही. तो 20,000 काय, त्याच्यात 50,000 होत असतील दिवसात. घे आपले साधे सॅलड झाले सुरुवातीला. घे खायला सुरुवात कर. काय आणू? मपीत मपीत कशासाठी पाहिजे मला. काय ग दादागिरी आहे घे. हे बघ पिता आले. तो दाराबा कबाब ओरेज Borreschui. केन. Actually, Orez im Schnitzel בבקשה. हे घे मम्मी. विना घातले. काय? हो खुमूस आहे, किना आहे आणि तिखट आहे त्याच्यामध्ये. आणि पिता एकदम मऊ 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 पिता आहे. आवडलं का तुला? सॅलड मस्त आहे. आवडलं? अजून जेवण यायचंय मम्मी, जास्त खाऊ नकोस आहे, त्यानेच पोट भरून जाईल तुझं. नाही तर बघू बरं कसं लागतंय. सगळं तिखट गेलं काय कसं मिळत तोंडात. तिखटपणा जावा म्हणून नको तो पालापाचोळा खातो. व्हिडिओसाठी म्हणून करायला गेलो ते दाखवायला आणि त्याच्यामध्ये तिखट सगळं आलं आणि कॅमेरा चालू असताना सगळं तोंडात गेलं. तू हे सगळं खात राहशील ना तर ह्यानेच पोट भरेल तुझं. पिता घरी घेऊन जाऊया. हो घरी कशाला, कमी खा. हे न्यायची गरज नाही. म्हटलं ते मोठी बशी भरून येणार आहे, ते खाण्यासाठी पोटात जागा ठेव. नाहीतर म्हणशील पोट भरलं माझं. हे नाहीतरी तुला आवडलं आता तेच खात राहशील. आता नाही घेतलं तिखट मी. तुला पाहिजे होतं तिखट जावं तोंडात म्हणून असत होती. ते राहू दे, पुरे झालं तुला आता. हे मी खाईन, मला काय नाही, मी जास्त खाऊ शकतो. शिली तो दारबा माझा आधी आलं बघ. घे खायला सुरुवात कर माझ्यातनं. अगं सुरी दिली चांगली कापायला. हातानेच खायचं आधीच. हा आता मी एका हाताने कॅमेरा धरून कसा, त्याच्यापेक्षा मी पण हे घे तुझे आले कबाब. तो तुझ्यासाठी टेबल लावतोय. लावते बिस्तर आम्ही आणा बिस्तर. तोदा का בסדר, עכשיו אתם תסתדרו. तोदा. बघितलं मम्मी तुझे लाड बघितलेस का ग? ביי, יום טוב. तुझे लाड बघितलेस काय का मम्मी? मम्मी तुझे लाड बघितलेस का काय चाललेत? त्याने टेबल लावलं आणि हे माझं कुरकुरीत कोंबडी, तळलेली कोंबडी आणि हे कबाब. आवडलं का मम्मी? कबाब आवडले? एकदम तेलात तळलेले आहेत अगदी पूर्णपणे. मला दे एक कबाब. सगळे एकटेच खातेस. पुरे झालं, एक पुरे झाला, एक मागितलं तर 2 दे. आणि भातावर काय घातलंय बाबा? पावटे आहेत काय हे? शुईत माहिती आहे मला. मग मराठीत काय बोलतात त्याला? पावटे ना. कबाब कसं आहे बरोबर. मम्मी जरा काटा धर, म्हणजे इथे काटा लाव म्हणजे मला कापून घेता येईल. दे ना कापून मला दे. छान आहे ना तळलेलं, सगळं चांगलं लागतं. त्याला चव पण चांगली आहे. कारण त्याच्यामध्ये चरबी घातलेली आहे म्हणून. कळलं? चरबी आणि तळलेलं काही कर, ते चांगलं लागणारच. त्याला थांबावं लागलं ना त्याच्यासाठी, म्हणून त्याची सरबत, सोडा सरबत, हे अननसचं आणि ते कसलं आहे गुलाबाचा. आपलं गोडीने फुकट्यात दिलं मग ते गोडीने तुमच्यासाठी थांबला तुम्ही. माणूस त्यामुळे गिराईक जिंकून घेतो. बरोबर?
घे जरा पिऊन बघ कसं आहे ते. आधी नको मला, मग जेवण राहणार. תדע לך. ओके मी उदे. לא, काय ग लाड आहे ना तुझे सगळीकडे. कुठे गेलीस की लाड होतात तुझे. अगं छान आहे ग अननसाची चव. जरा घेऊन बघ. भायखळ्याला यायचं ना तो गोळावाला, त्याच्याकडे सरबत मिळायचं. एक घोट घेऊन बघ कसं आहे. हा त्याच्यामध्ये सोडा पण आहे ना, त्याच्यामुळे ते चांगलं लागतं आणखीन. कसं आहे गुलाब पाणी. छान आहे. घे तू माझं आणि तुझं मी घेतो. ते अननसाचं माझं चांगलं. मी करतो. कशाला टेबल लावतेस तू. टेबल लावतेस. वेटर व्हायचं आहे. गोळा करून ठेवली तेवढीच त्याला मदत. तुझं झालं पण जेवण माझं संपायला आलं. मी फोटो काढत बसलो ना. आवडलं हे काय पावट्याचं खारट खारट असतं, चांगलं असतं. झालं माझं. काही जण जेवताना पण माहिती ना तिकडे घालवतात कोरतात. जा तू पैसे भर. אבי, חשבון בבקשה, 100 שקל. ותודה על הפינוק. חייב פינוק, אחרת לא הייתם באים. הבא, ביום נפלא שיהיה לכם. תודה רבה. מתי אתם באים, אני מכבה את האור, אתם מאירים לי את המקום. תודה. נכון, נכון. הוא בן תודה טוב. רבה. יום תודה, טוב. ביי ביי. יום נעים. बाय बाय. तोदा लेखाय. चला आता कुठे जायचं मम्मी. कॉफीला. कॉफीला. अजून आहे काय. मम्मी इथे ये बसायला. ते काय कॉफी हाऊसमध्ये जायचंय ना कॉफी प्यायला. कॉफी हाऊस घेऊन आलोय मी. आता एवढे जेवलो, एवढे पैसे खर्च केले तिकडे. हा याच्यापेक्षा चांगलं कॉफी हाऊस कोणतं आहे. हा ढेंगा वर करून बसायला मिळतं. हा घे मारगोट. नाही मग नको घे ग. घे ग. नको नको काल प्यालीस. नको. एक घोट घे.